जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का तहे दिल से स्वागत करती हूँ। आइए देखते हैं आज की कुछ खास खबर। केंद्र सरकार के विरोध में आम आदमी पार्टी नांदेड़ की ओर से पार्टी के संगठन मंत्री दिलीप जोदड़े व जिला महानगर सचिव IB मादले इनके नेतृत्व में महंगाई इस विषय को लेकर केंद्र सरकार के विरोध में नांदेड़ जिलाधीश कार्यालय के सामने जोरदार नारेबाजी देकर धरना प्रदर्शन किया गया। इस धरना प्रदर्शन में आम आदमी पार्टी के पदाधिकारी तथा कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए थे। आमच्या मागण्या मान्य करा। आम आदमी पार्टीचा आंदोलन जो है वो पूरा देश लेवल पे है और हर डिस्ट्रिक्ट, हर तालुका, हर स्टेट में ये होने जा रहा है और ये पूरा महंगाई के विरोध में चल रहा है। और जो सामान्य लोगों की जो ज़रूरतें हैं वो उनके बियॉन्ड दी पैकेट बन गया है और डे टू डे उनका जीवन बहुत त्रस्त में चल रहा है। तो इसके अगेंस्ट हम सरकार से विनती करते हैं कि जो सामान्य लोगों की सुविधा है वो सस्ते दामों पे दे दे, सो दैट वो खुशी से अपना संसार चला सके। धन्यवाद। आप सभी वासियों को, भारतवासियों को और खासकर कर नांदेड़ वासियों के लिए मैं जय भीम करता हूँ। आम आदमी पार्टी की तरफ से आदरणीय अरविंद जी केजरीवाल साहब ने लोगों के हित के लिए जो आज महंगाई सर पे आके खड़ी वाली है, उसी प्रकार अभी ताज़े में महाराष्ट्र शासन ने बीज जो है उसके दाम बढ़ाने के सोच रही है। ये दाम बढ़ना नहीं चाहिए, इसीलिए आम आदमी पार्टी की तरफ से हम लोगों ने शासन को जो है महाराष्ट्र शासन, उनके विरोध में हम ये धरना आंदोलन लगाया है। इसीलिए कि आम जनता पहले से ही इस महंगाई से घबरा गई है, परेशान है, बेरोजगारी है। इन सभी को देखते हुए और इन्होंने आपको हमारे जनता के लिए, नागरिकों की जो सुख सुविधा है, खाने की है, स्कूल की है, उनके ऊपर ही उन्होंने GST लगाकर इस जनता की और उनको पॉकेट मारे हैं। पॉकेट मारना है तो चोर जनता के हिसाब से उन्होंने पॉकेट मार रहे हैं। लोगों के समझ में आया नहीं है, जब लोग जो कुछ कर रहे हैं तो उनकी जो कमाई है वो सब शासन अपने मतलब से ले रही है और गरीबी और ज़्यादा बढ़ा रही है। ये गरीबी बढ़ाना नहीं चाहिए। इसीलिए हम शासन से, सरकार से मांग करते हैं कि आप हर जिस्म के माध्यम से आप जो कर्ज ले रहे हैं, ये दे रहे हैं, टैक्स ले रहे हैं, उससे आम जनता बहुत परेशान है। कृपया करके आप लोग राजनीति कम करके लोगों के बारे में सोचिए। आप सरकार है और सरकार के माध्यम से आप सोचिए। गोर गरीब का जो बच्चा है, जो बेकार सुशिक्षित बेरोजगार है, आज बहुत परेशान है। इसीलिए हम इन जन जागृति के लिए हम कर रहे हैं। त्रिरत्न बौद्ध महासंघ कोल्हापुर आयोजित ऐतिहासिक मानगांव में उद्योजक दीपक भोसले इनके कार्यालय में पति पत्नी परिसंवाद कार्यशाला संपन्न हुई। इस परिसंवाद में पुणे के धम्मचारी यशोदा सागर इन्होंने कहा कि छोटी छोटी बातों में कई संसार टूटे हैं। ये ध्यान में रखते हुए पति पत्नी ने अपने निजी जीवन में मैत्री संवाद रखने के बारे में मार्गदर्शन किया। दिन भर हुए इस कार्यशाला में धम्मचारी शाक्यबोधि, धम्मचारी ज्ञानसेन, धम्मचारी ऋतुगीत आदि मौजूद थे। धम्मचारी यशोदा सागर आणि आज माणगावातील भोसले सरांच्या फार्म हाऊसवर नुकतीच आम्ही सुखी कुटुंब कार्यशाळा पार पाडलेली आहे। ही सुखी कुटुंब कार्यशाळा मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घेतलेली आहे। याची सुरुवात सर्वप्रथम मी औरंगाबादपासून केली आणि आतापर्यंत जवळपास 10 ते 15 कार्यशाळा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत।
ह्या कार्यशाळा घेण्याचा किंवा ह्या कार्यशाळेच्या विषयी विचार करण्याचा माझ्या मनामध्ये विचार या कारणाने आला, कारण आजच्या काळाची गरज आहे की कुटुंब सुखी असलं पाहिजे. अनेक वेगवेगळ्या कारणासाठी कुटुंबाला सुखी असण्याची गरज आहे. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे पती पत्नी एकमेकांपासून दूर जात असतात, मुलं एकमेकांपासून दूर जात असतात आणि अशा अनंत अडचणींना कुटुंबाला सामोरं जावं लागत असतं. आणि ह्या गोष्टीला विचारात घेऊन आणि विशेषतः भगवान बुद्धाचा जो सिगालाला दिलेला उपदेश होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी पती पत्नींची कर्तव्य, मातापितांच्या प्रतीची कर्तव्य ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला लक्षात घेऊन ह्या कुटुंब कार्यशाळेची मी योजना केलेली होती आणि अनेक ठिकाणी याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आजसुद्धा माणगावामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सर्व बंधू भगिनी इथे जमलेले आहेत आणि जाताना प्रत्येकालाच हे वाटतं की हे असं नातं आहे जे कुटुंबामध्ये प्राथमिक स्वरूपाचं नातं आहे. मी अमित मेधावी आज माणगाव जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी त्रिरत्न बौद्ध महासंघ कोल्हापूर यांच्या वतीनं सुखी कुटुंबासाठीची एक विशेष कार्यशाळा विशेषतः पती पत्नींसाठी घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी पुण्यावरून धम्मचारी यशोसागर आलेले होते आणि दिवसभराच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी पती पत्नींचा संबंध कसा असावा, कुटुंबामध्ये पती पत्नी जर सुरक्षित राहिल्या, एकमेकाशी सुसंवाद करत राहिल्या तर ते अधिक चांगलं कुटुंब तयार करू शकतात. कुटुंब चांगलं झालं तर पर्यायानं समाजव्यवस्था चांगली होऊ शकते, याविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं. गटचर्चेच्या माध्यमातून कुटुंबाची ऐक्य, पती पत्नीमधील सुसंवाद कशा प्रकारचा असायला पाहिजे आणि कुटुंब पुढे चालवण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाची निश्चिती करणं किती आवश्यक आहे याविषयी अतिशय गंभीरपणे त्यांनी जाणीव करून दिली. या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक लोक उपस्थित होते. विशेषतः पती पत्नी साधारणतः 40 जोड्या या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांनी पहिल्यांदाच काही लोकांनी आपल्या पत्नीशी सुसंवाद साधला, काही पत्नींनी पहिल्यांदाच आपल्या नवऱ्याशी एक प्रकारचा सुसंवाद साधला. हे काम अतिशय महत्त्वाचं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये संसार उद्ध्वस्त होण्याचा हा काळ आहे, बेरोजगारी आहे, धावपळीचं जीवन आहे, तणावाचं जीवन आहे, अशा काळामध्ये कुटुंब व्यवस्था सुरू राहण्यासाठी धम्माची किती आवश्यकता आहे याची जाणीव धम्मचारी यशोसागर यांनी सर्व शिबिरार्थींना करून दिली. विवाहापासून प्रत्येक पती आणि पत्नी हा विषय होता. सुखी कुटुंब तर पती पत्नीपासून सुरुवात होते, तर विवाहापासून आपण शेवटपर्यंत कसं जगायचं आणि त्या जगण्याला काय आपला अर्थ प्राप्त होतो किंवा नाही, किंवा जगत असताना आपले कोणते गुण आपण पतीविषयी, पतीला जाणून घेताना कोणते गुण आपल्याकडे पाहिजे किंवा पत्नीला जाणून घेताना पतीनं पण कसं राहिलं पाहिजे. मी अनुजा अशोक कांबळे, डॉक्टर डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज येथे सायन्सची प्राध्यापिका आहे. मला हा वर्कशॉप पहिल्यांदाच आयुष्यात फेस करावा लागला आणि एक चांगला वर्कशॉप मिळाला, अनुभव चांगला आला. तर ह्या वर्कशॉपची अशा आज नितांत आवश्यकता आहे. खूप सारे गललठ्ठ पगार असणारे नवरा एखाद्या मुलगीला मिळवून देण्यापेक्षा तो योग्य जोडीदार आयुष्यभर कसा राहील. खूप सारा मोठा पगार आणि तो जर व्यसनाधीन असेल तर तिचं आयुष्य बर्बाद होतं आणि यासाठी अशा शिबिरांची नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतं. भद्रावती के ऐतिहासिक विज्ञासन बुद्ध लेनी प्रवेश द्वार पर नगर परिषद भद्रावती के माध्यम से चलो बुद्ध विहार की ओर का संदेश देने वाली तथागत भगवान बुद्ध तथा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा का लोकार्पण सांसद बाळूभाऊ धानोरकर तथा विधायक प्रतिभाताई धानोरकर के शुभ हस्ते किया गया. तर विविध जाती धर्माच्या जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या मूर्त्या निघत असताना आपण पाहतो. इकडे आपण या भागात जर गेलो, गौराड्या म्हणजे विजासन लेणीकडे, बुद्ध लेणीकडे, गौतम बुद्धांची फार मोठी मूर्त तिथे फार पुरातन आहे. त्याला आपण सांगू शकत नाही की किती वर्ष, म्हणजे हजारो वर्ष पूर्वीची ती मूर्त आहे. आणि आपल्या या शहरामध्ये जेव्हा आपण येतो, एंटर करतो, अशा वेळेस आपल्या या भद्रावती शहर हे कशाकशाने नटलेलं आहे याचं स्वरूप, जिवंत उदाहरण म्हणून आज इथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश दिला, अशा महामानवाच्या प्रतिमेचं अनावरण इथे म्युरल जे आपण म्हणतो त्याची आता उद्घाटन झालेलं आहे, लोकार्पण झालेलं आहे.
हा नगरपालिकेचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक, आमच्या या नगरपालिकेच्या CO या सर्व आणि संपूर्ण गावकरी मंडळींनी प्रामुख्याने पाहिलं असेल की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाच्या या म्युरलची स्थापना होत होती त्यावेळेस या भागामध्ये भद्रावतीमध्ये प्रामुख्याने या स्थळी वाद निर्माण करायचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असा ते 2 म्युरल या ठिकाणी त्याचं लोकार्पण झालेलं आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मी असं म्हणेल की ही एक अभिनंदनीय बाब आहे. भद्रावती हे पर्यटन नगरी आहे आणि या पर्यटन नगरीचा पर्यटकीय विकास व्हावा ही आमच्या अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे. आणि त्या दृष्टीने इथे विविध धर्माचे जे ऐतिहासिक स्थळं आहेत त्या ऐतिहासिक स्थळाचा समतोल विकास व्हावा हा हेतू सातत्याने आमचा राहिलेला आहे. त्या दृष्टीने या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांचं म्युरल ज्यावेळेस बसवण्यात आलं होतं त्यावेळेस आम्हा सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटला आणि त्यावेळेस आम्ही मग नगरपालिकेला तत्कालीन त्यावेळेस नगरपालिकेला आणि सभेच्या खासदारांना शिष्टमंडळासह भेटून आम्ही म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा विरोध नाही. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है. मौलाना आजाद अनुसंधान केंद्र में भीम शक्ति भव्य प्रवेश समारोह का आयोजन किया गया, जिसमें साहेबराव नवतुरे के साथ सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ जन प्रवेश समारोह संपन्न किया गया. नेता चंद्रकांत हडोरे के नेतृत्व पर विश्वास रखकर समर्थक सार्वजनिक रूप से भीम शक्ति संगठन में शामिल हो गए हैं. हडोरे साहेब मंत्री होते त्यावेळेस समाज कल्याणाच्या माध्यमातून समाज कसा घडला जातो हे खऱ्या अर्थाने हडोरे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. आज साहेब मंत्री असताना साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, विविध भागामध्ये आज आंबेडकर भाऊसाहेब यातून आज साहेब जरी मंत्री नसले तरी साहेबांचं कार्य बघून, साहेबांचं काम बघून आज खऱ्या अर्थानं आज कार्यकर्ते जोडल्या जात आहेत. रामेश दादा आहेत, राजूभाऊ मंजुळे आहेत, मराठवाड्याचे नेते आहेत, संतोषभाऊ ढिंगारे. काही रात्री काही प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार तिथं त्या ठिकाणी धावून जाण्याची ताकद आपल्या संघटनेचे सन्माननीय नेते हडोरे साहेब त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं कार्य पंडित भाईनवगिरे, राजूभाऊ मंजुळे यांच्या शब्दातून, त्यांच्या भाषणातून आपल्यापर्यंत आलेलं आहे. संघटना कशासाठी, कोणासाठी, कशी राबली, कशी वागली, कशी वागायला पाहिजे या संदर्भात एक प्रबोधनात्मक भाषण आताच आपले पत्रकार अंधारे बंधू यांनी देखील आपल्यासमोर केले. पंतप्रधान मोदी, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस वगैरे वगैरे योगी ही त्या लोकांची नाव आहेत. आपल्या माहितीसाठी काही महिलांसाठी सांगा. या लोकांनी गेल्या 8 वर्षामध्ये या देशात इतका जातीयवादी सैतानी धुमाकूळ घातलेला आहे की त्यामुळं आज या देशात लोकशाही आहे की नाही
हा संभ्रम, ही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली. आता लोक नेहमीच म्हणतात बा ते सैतानी, जातीवादी, लोकशाही, हुकुमशाही, संविधान हे शब्द अलीकडच्या काळामध्ये खूप यायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देऊन या देशामध्ये असलेल्या तमाम 6,778 जातीला, देशातल्या 6,778 जातीला एक जात नाही या देशात, या संपूर्ण जातीतल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्या घटनेमुळे आज या देशामध्ये वाढीत आणण्यावरल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळण्याची हमी आहे. बांधून ठेवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर त्या बाबासाहेबांच्या पुस्तकाने केलं आणि त्याचं नाव आहे संविधान. त्याचं नाव संविधान आहे. संविधान म्हणजे दुसऱ्या भाषेत त्याला भविष्य म्हणतात. अभिनंदन. कोणतंही नमस्कार. राज्याचे सरचिटणीस पंडित भाईजी नवगिरे, रामजी जाधव, सर्व मंचावर मान्यवर जमलेल्या मान्यवर सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. जे काही तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला आणि संघटना कशी बळकट होईल ह्या हेतूने तुम्ही आम्हाला बळ देत आहात. अशा सर्वच नवीन कार्यकर्ते असो, जुने कार्यकर्ते असो, आपल्याला सर्वतोपरी बळ देऊ आम्ही. आपण आमच्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो. आणि यापुढे जी काही तुमची समस्या असेल, जे काही तुमचे प्रश्न असतील त्याबद्दल आमचे सर्व महाराष्ट्राचे नेते असो, मराठवाड्याचे, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आपल्या सोबत असतील. तुमचं जे काही अडचणीचे काम असेल ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही भीमशक्ती या संघटनेमध्ये सामील झालात व साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. वर्धा में कांग्रेस नेता राहुल गांधी के खिलाफ संसद की सदस्यता रद्द करने की कार्रवाई का कांग्रेस ने विरोध किया है. वर्धा में महात्मा गांधी की प्रतिमा के पास कांग्रेस के पदाधिकारी और कार्यकर्ता एकत्रित मोदी सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया. आंदोलन में कांग्रेस नेता शेखर शेंडे, जिलाध्यक्ष मनोज चंदूरकर समेत कार्यकर्ता शामिल हुए थे. हिटलरशाही मोदी सरकार का काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सत्याग्रह आंदोलन सुरू झालेलं आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठिंबा जाहीर करतो. या देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांचं जे सदस्यत्व रद्द केलं हा एक प्रकारचा लोकशाहीचा खून आहे. या देशामध्ये राहणाऱ्या माणसाला लोकशाहीमध्ये सर्व बोलण्याचा, विरोधात बोलण्याचा आणि ज्या काही गोष्टी घडत असेल त्या जनतेसमोर मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तर अशा माध्यमातून जर मोदी साहेब लोकशाहीचा खून करत असेल तर ही गोष्ट काही बरोबर नाही आहे. आणि अशा प्रकारे काँग्रेसला दडपण्याचा प्रयत्न जरी भाजप सरकारकडून, मोदी सरकारकडून होत असेल, परंतु भविष्यामध्ये काँग्रेस या देशामध्ये उभी राहील भाजपच्या, मोदीच्या विरोधामध्ये. हे असं बाकी सन्माननीय राहुलजी गांधी यांचं खासदारकीचं सदस्यपद हे निलंबित केलं त्यांना लोकसभेतून. कारण की त्यांच्यावर एक गुजरातमध्ये खटला दाखल झाला होता आणि त्या खटल्यामध्ये त्यांना 2 वर्षाची सजा न्यायालयाने सुनावली होती. आम्ही न्यायालयाचा जो काही आदेश आहे त्याचा काही अवमान करणे हा आमचा काही दृष्टिकोन नाही आहे. परंतु जी काही प्रक्रिया घडली त्या प्रक्रियेत सर्व देशातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फार मोठं दुःख झालेलं आहे की लोकशाहीच्या विरोधामध्ये जो व्यक्ती आज आमच्या पक्षाचा नेता, आज संपूर्ण गोरगरीब जनतेसाठी, सर्व समाजासाठी, सर्व लोकांसाठी झटणारा नेता, त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ह्या सरकारमध्ये, मोदी सरकारमध्ये होत आहे. हा लोकशाहीसाठी फार मोठी काळीमा फासणारा हा विषय आहे. त्यांनी जे पार्लमेंटमध्ये जेव्हा प्रश्न उपस्थित केले त्या सर्व प्रश्नांचे त्यांचे प्रश्न त्या कामकाजातून वगळून टाकले. त्याच्यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही.
पिछले साल में कई अच्छे काम किए गए। विविध पुलिस थाने के अमलादार को विशेष पुलिस महानिरीक्षक सुनील पुजारी इनके हाथों सम्मानित किया गया। साथ ही जिनके चोरी डकैती में पैसे गए उन व्यक्ति महिलाओं को 40 लाख रुपए का सोना, चांदी और नगद पैसे वापस किया गया। इस वक्त जिला पुलिस अधीक्षक शैलेश बलकवड़े तथा विविध संगठना सामाजिक कार्यकर्ता मौजूद थे। पुलिस मुख्यालय अलंकार हॉल में कार्यक्रम संपन्न हुआ। ऑनलाईन मार्केटिंग जे आहेत, ट्रेडिंग कंपन्या आहेत, शेअर्सचे परतावा द्यायचे आहेत, क्रिप्टोकरन्सी आहे, मल्टीलेवल मार्केटिंग आहे, पिरामिड मार्केटिंग आहे, या सगळ्या प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत। काल आम्ही आर्थिक गुन्हे शाखेसोबत कोल्हापूरच्या बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी कोण आहेत, ते पडद्याआड आहेत का, ते कुठं पळून गेलेले आहेत, त्यांची प्रक्रिया काय राबवायला पाहिजे, त्यांची मालमत्ता जप्ती कशी करायला पाहिजे याबाबत विवेचन झालेलं आहे। त्यासोबतच गुंतवणूकदारांचे आणि सामान्य नागरिकांचे याबाबत जनप्रबोधन करता आलं पाहिजे, यासाठी RBI आणि सेबी आणि इव्हन वित्त मंत्रालय यांच्या काही योजना आहेत, त्या अंतर्गत कोणत्या योजना सेफ आहेत आणि कुठे गुंतवणूक करायला पाहिजे, आमिषांना बळी पडू नये किंवा एकदम अनोळखी आणि त्रयस्थ एजन्सीज ऑफिसमध्ये पैसे दिल्या जातात ते देऊ नयेत, हे साक्षरता करण्याचे सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे। आर्थिक गुन्ह्यांचा तपास हा जिकिरीचा आणि खडतर असतो आणि त्याच्यामध्ये करायचे कामकाज, डॉक्युमेंट तपासणी आणि नंतर आरोपी निघून गेल्यानंतरच तक्रारी होतात, तर त्यांना शोध घेणे या स्तरावर कामकाज सुरू आहे। काही महत्त्वाचे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेला SP कोल्हापूर यांनी दिलेले आहेत आणि त्यांच्या तपासात आता प्रगती येईल अशी आशा आहे। सरांना फोन केलेला त्यावेळेला 4 महिने सरांनी सॉल्व केला, तर त्या PIना सरांनी सांगितलं शेवटी की तिथं त्या मुलगीला ती आई घेऊन गेली, मुलगी माझी मिसिंग झाली, 2 दिवस ती येत होती। आई काय असते हे प्रत्येक आईला माहीत असते, मग तिला काय म्हटलं गळ्यात माळ घालून ते अमुक करेल तमुक करेल, ही भाषा नव्हे PIची किंवा कॉन्स्टेबलची। एक लक्षात ठेवा, ही महिला ही प्रत्येकाची आई पण आहे, बहीण आहे, हे विसरू नका। आणि आता सावकारकी 10% अजूनही चालू आहे। मी 2-3 प्रकरणं अशी मिटवलेली आहेत आणि ती 10% इस्टेट विक्री याच्या अंडर चालू आहे आणि ह्याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्यावं। आणि इतर पण पोलीस प्रशासनामध्ये जर महिला गेली तर दोन्ही बाजू बघाव्यात। असं नाही की आता परवा तुम्हाला सांगते करवीरच्या दारात पोलिसांनी बघितलेलं आहे, त्या महिलेला मारलेलं आहे, तर ती मारतात हे हा तर गुन्हा आहे की नाही, तर तिनं काय केलं हे नंतर तुम्ही शोधू शकताय। ज्यावेळी तिला मारलं जाते त्यावेळी हा गुन्हा, तसंच सिद्धार्थ नगरमध्ये पण असंच झालेलं आहे। ते पण मी अशाच गोष्टीने साहेबांशी बोलून मिटवलं गेलं। म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी दोन्ही बाजूने तुमचा निर्णय आला पाहिजे, दोन्ही बाजूने चौकशी झाली पाहिजे। तर जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती, सगळेच काय पोलीस प्रशासन वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण ज्या ज्या गोष्टी नवीन आल्या त्या महिलांना पण आणि पोलीस प्रशासनाला पण सांगायला पाहिजे। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेज के पूर्व छात्र एडवोकेट डॉक्टर मृत्युंजय विजय तायड़े सुप्रीम कोर्ट नई दिल्ली ने अपनी ओर से कॉलेज को संविधान प्रस्तावना भेंट दी और हमें कॉलेज के लिए कुछ करना चाहिए, इस उद्देश्य से सुंदर भारतीय प्रस्तावना का उद्घाटन न्यायमूर्ति प्रसन्न वराड़े और न्यायमूर्ति रविंद्र घुगे के हाथों संपन्न हुआ। In India and abroad, House procured social workers, politicians, society is the noble contribution which has ever been made by this institution. So today, conclude in one thing by saying that I am extremely grateful and extremely thankful
to the dignitaries and all the members present here, especially the volunteers, youth festival वाले आणि स्पेशली मिलिंद भाऊ, तुमच्यासाठी सर, आमच्यासाठी भाऊ, extremely grateful, and I wish a very bright future to each and everyone. Our supportive sir, I think Herodes sir deserves a round of applause. He is extremely supportive administration which have ever had to this college. There are also many people who have supported the cause, and sir, we thank you once again on behalf of all of us, and thank you so much. व्यक्तिशा देखील या महाविद्यालयाशी जोडलो गेलेलोच आहे. जसं गौतमींनी सांगितलं की या महाविद्यालयात 2 वर्ष प्राध्यापक म्हणून काम करायची संधी मला मिळाली, अगदी वकिली केल्यानंतर सुरुवातीच्या काळात. खरं तर या संधीमुळे मी हे म्हणेन की मी विद्यार्थ्यांना कितपत आणि कसं शिकवू शकलो हे मला माहीत नाही, पण मी स्वतःला मात्र या महाविद्यालयात येऊन अधिक शिक्षित करू शकलो आणि एक चांगला नागरिक असेल किंवा वकील म्हणून मी स्वतःला अधिक सजग करू शकलो, हे देखील या परिसराचं, या संस्थेचं माझ्यावर असलेलं एक मोठं देणं आहे आणि त्या ऋणात राहणं हे मला अधिक आवडेल ते ऋण फेडण्यापेक्षा. आणि म्हणून देखील या परिसरात येण्याची ही संधी मी सोडू शकत नव्हतो आणि म्हणून जेव्हा निमंत्रण सरांनी दिलं आणि मृत्युंजयनी मला सांगितलं तेव्हा मी ते पटकन स्वीकारलं. माझ्या सोबत मी माझे सहकारी, माझे अनेक वर्षांपासूनचे स्नेही. बारामती तालुका के खांडज में नीरा नदी का पानी माड़ेगांव सहकारी चीनी मिल का दूषित पानी धौरी नदी में छोड़े जाने से किसान परेशान है और किसानों ने अब इस दूषित पानी के खिलाफ आवाज उठाया है. मेरा नाम मिथुन आटोड़े पाटिल है और मैं महाराष्ट्र से पुणे डिस्ट्रिक्ट में बारामती तालुका है और बारामती तालुका में हमारे गांव का नाम खंडज है और हमारा खंडज गांव या नीरा नदी के तट पे बसा हुआ है. और हमारे सभी लोग इधर खेतीबाड़ी करते हैं और खेती पे हमारी उपजीविका चलती है. लेकिन क्या हुआ है, सालों साल से यहाँ हमारा जो नीरा नदी का पानी है, इसको हम खाली नदी नहीं बोलते, वो हमारी माता है. वो उसने हमको पानी पिलाया. मेरी माँ ने मेरे को दूध पिलाया है, लेकिन इस नीरा माता ने मेरे को पानी पिलाया है. आप एक बात समझो कि जब हम इस नीरा नदी का पानी हमारे खेती को देते हैं तो इस नदी का पानी इतना गंदा किया है इन लोगों ने, इतना गंदा. किसने गंदा? इसमें सबसे आगे है जो हमारा माड़ेगांव कारखाना है, जो हमारा खुद का है शुगर, वो सहकारी है. सहकारी माड़ेगांव कारखाना है, वो उसमें से स्पेंट वॉश आता है. इस यही जो कालावड़ा है ना, दिस इज कालावड़ा. इस कालावड़ा मार्ग से वो पानी आता है और नदी में घुसता है और उस सभी नदी का पानी डैमेज करता है. और उसके साथ साथ एक फलटन, इधर जो तालुका है फलटन, उस फलटन में जो कत्तल खाना है जहाँ गौ माते की कत्तल की जाती है और उसका रक्त जो लाल निकलता है, वो रक्त, उसका खून उन्होंने नदी में छोड़ा है. अच्छा. उसके वजह से ही नदी गंदी हो गई. अच्छा. और जो दूध प्रकल्प होते हैं, डेयरी प्रोडक्ट जो बनाते हैं, उन्होंने भी उनका जो केमिकल का पानी है वो भी नीरा नदी में छोड़ा है. इसके वजह से पूरी की पूरी हमारी नीरा मैया मैली हो चुकी है और हम किसान भाई इतने परेशान हैं. कोयला खदान के लिए वेकोली प्रशासन द्वारा पुराने कुनाड़ा गांव का भद्रावती शहर के पास 2008 में पुनर्वसन किया गया था. लगभग 352 पुनर्वसित ग्रामीणों को वेकोली प्रशासन द्वारा जमीन दी गई थी, लेकिन अभी भी जमीन वेकोली प्रशासन के नाम पर थी. इससे ग्रामीणों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा था. घर का 7/12 हिस्सा अपने नाम करने के लिए पिछले 15 साल से संघर्ष चल रहा था. जब बालू धानोरकर सांसद बने तो गाँव वालों ने अपनी समस्या उनके सामने रखी. बालू धानोरकर के कोशिशों से कुनाड़ा निवासियों ने 7/12 अपने नाम पर कर लिया और उनकी चिंता दूर हो गई है. कुनाड़ा गाव हे WCLने पुनर्वसन केलेलं गाव आहे. 2010 मध्ये कुनाड़ा गावाचं पुनर्वसन हे भद्रावती नगरपालिका क्षेत्रामध्ये झालेलं आहे. तेव्हापासून तिथले प्लॉट त्यांच्या नावाने नव्हते, त्यामुळे तिथील नागरिकांना प्लॉट विकता येत नव्हते किंवा इतर कोणतेही कामं करताना 7/12 त्यांच्या नावाने नव्हता.
बऱ्याचशा अडचणी त्यांना येत होत्या. या अडचणी लक्षात घेता या क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर, या क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग लावून सर्व पुनाडावासी, SDM शिंदे साहेब, कलेक्टर साहेब सोबत मीटिंग घेतली आणि WCLचे GM सुद्धा त्या मीटिंगला उपस्थित होते. या सर्वांची मीटिंग होऊन त्या ठिकाणी WCLचं नाव इतर अधिकारामध्ये टाकून जे मूळ मालक ज्यांना पुनर्वसित करण्यात आलेलं होतं त्यांचं नाव मूळ मालक म्हणून सातबाऱ्यावरती चढवण्यात आलं आणि आज आमदार मॅडम आणि खासदार साहेबांच्या हस्ते त्यांना सातबाऱ्याचं वाटप करण्यात आलं. सातबारे मिळाल्यामुळे त्यांच्या हक्काची ती जागा झाली आणि त्यांना आता घर बांधणं, लोन घेणं किंवा इतर कामं प्लॉटाच्या संदर्भात ते करू शकतात. त्यामुळे आज बऱ्याच 10-12 वर्षापासूनचा प्रश्न आज निकाली लागलेला आहे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मुलाकात होंगी कुछ नई खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.